महाराष्ट्रातील लाडके व गोरगरीब प्रश्नाची जाण असणारे श्री अतुलजी मोरसू साळवे साहेब पूर्व विधानसभा मतदारसंघातून सिंदीबन मसनतपूरचे दलित चळवळीचे नेते अशोकजी जगदने साहेब व मी बाजीपुऱ्याचे 30 नंबर 31 नंबर गल्लीचे सोनार श्री संजयजी माइड, एसटी कॉलनी महाजन कॉलनीचे श्री शेखरजी हजारे, मनोजजी जारंगे पाटीलचे हे खूप जवळचे समर्थक होते। इथं माझे लाडके मित्र माझा तालुका अध्यक्ष कृष्णाजी भुमे या ठिकाणी आम्ही आज मोरसू साहेबांनी जे श्री स्वामी समर्थ मंदिरला, दलितांच्या बुद्धविहारला, मुस्लिम समाजाच्या काही याला या सगळ्या समाजाची गोरगरिबांची प्रश्नासाठी धावून येणारे श्री मोरसू साळवे साहेब यांनी पाण्याची टाकी मंजूर करून आणली। बेरोजगारांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला। त्यांनी आणखीन शब्द दिला की मी संभाजीनगर शहराला आणखीन भरपूर रोजगार देण्याचा प्रयत्न करीन। म्हणून मी या ठिकाणी जे सर्व संघटनेच्या वतीने ब्रिजवाडीचे माझे लाडके मित्र श्रीकांतजी हिवराळे साहेब आहेत, तथागत मित्र मंडळ व त्यांच्या दलित चळवळीचे त्यांचं चांगलं योगदान आहे। त्याच्यामुळं मी या सर्व वार्डातून आज या ठिकाणी आदरणीय अतुलजी मोरसू साळवे साहेबांना माझी जाहीर पाठिंबा आहे। आणि गोरगरीब जनतेने आपला मतदान वाया घालू नये। आदरणीय श्री योगी साहेबांनी सांगितलेलं बटिंगे तो कटिंगे, अभी नाही तो फिर कभी नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे। मी हे नम्र विनंती करतो, जागृत मतदारांनी आपला मतदान वाया घालू नये। या ठिकाणी एवढंच बोलतो आणि मोरसू साळवे साहेबांना माझं खूप खूप पाठिंबा या ठिकाणी जाहीर करतो। इथं थांबतो। जय हिंद, जय महाराज, जय जिजाऊ, जय शिवराय, जय बुद्ध, जय भारत। इम्तियाज जलील खासदार होते, काय विकास दाखव तुम्ही मुस्लिम वाड्याचा पूर्ण खड्डे, एक तरी वाढ दाखवा मला, काम दाखव, काय कुठल्या मुलाला काम केलं। एक ठिकाणी त्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला म्हणून दाखवतात, लोकसभेमध्ये लोकांना दिशाभूल करतात आणि इकडं स्वतःची याचिका दाखल करतात की EBSC यांची रद्द करा। म्हणजे हे दुपटीपणा आहे, जनतेने लक्षात घ्यावी आणि हिंदू समाजाने तर 100% घ्यायला पाहिजे। ही माझी जाहीर नम्र विनंती, हिंदू समाजाला जागृत करण्याची ही माझी कळकळीची नम्र विनंती।